या. सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आता आपण बोलत आहोत फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या लेसन बद्दल आपण बोलत आहोत. तर वी आर इन द सिव्हिक्स. आपण नागरिक शास्त्राच्या तिसऱ्या लेसनमध्ये फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय संविधानाचे वैशिष्ट्ये, संविधानाचे वैशिष्ट्य बद्दल आपण बोलून घेणार आहोत. संविधानाचे वैशिष्ट्य या पाठाबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर बघा संविधानामध्ये संविधानाबद्दल संविधान काय त्याची माहिती तर आपण प्रिव्हियस 2 पाठामध्ये घेतलेले आहेत. तर प्रिव्हियस जे पहिल्या आणि दुसऱ्या पाठामध्ये आपण काय-काय शिकलेलं आहे, तर संविधान म्हणजे काय? तर संविधानाचं प्रिएम्बल म्हणजे त्याची उद्देशिकता, त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी, गोष्टी आहेत त्याबद्दल आपण माहिती बेसिकली घेतलेली आहे. ठीक आहे. इन केस त्या लेसनमध्ये जर कोणाला काय डाउट असेल, तर लेसन रीड केल्यानंतर कोणाला काय डाउट असेल, तर तुम्ही ते विचारू शकता. बट नाऊ वी विल लूक ॲट द फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाचे उद्दिष्ट या लेसनकडे आपण बघणार आहोत. बघा, काय लेसन आपल्याला काय सांगतंय तर बघा, इन अवर लास्ट 2 लेसन्स और इन अवर लास्ट 2 लेसन्स वी स्टडीज द कॉन्स्टिट्यूशन, हाऊ अवर कॉन्स्टिट्यूशन वॉज मेड. वी स्टडीज इट्स preamble and understood the terms like sovereign, socialist, secular, democratic, and republic. The goal expressed in the preamble are the characteristic feature in the constitution as well. Apart of this, the constitution also other the features we shall try to understand in this present chapter. So बघा बेसिकली त्यांनी काय सांगितलं मागचे जे प्रिएम्बल म्हणजे उद्देशिकता. उद्देशिकतेमध्ये आपण कोणत्या-कोणत्या गोष्टी केल्या सॉव्हरेन म्हणजे सार्वभौमता, समाजवाद आणि सामाजिकदृष्ट्या बेसिकली आपण बोललो तर बघा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, नंतर गणराज्य या संज्ञांचे आपण घेतलं. म्हणजे काय गणराज्य रिपब्लिक, नंतर सेक्युलॅरिटी और सेक्युलर अँड द डेमोक्रेटिक लोकशाही, समाजवादी सॉरी आणि सॉव्हरेन म्हणजे सार्वभौमत्व. म्हणजे काय की जे सॉव्हरेन सार्वभौमत्वाला आपण जर बोललो तर सर्वांचे मताला इम्पोर्टन्स आहे. हे आपण बोलू शकतो. सोशलिस्ट जर आपण बोललो, की सर्व समाज एकत्र आहे. याप्रमाणे आपण एक हे असं घेऊ शकतो. सेक्युलर म्हणजे प्रत्येकांना बोलायचा हक्क आहे किंवा प्रत्येक जण प्रत्येकाला एक इम्पोर्टन्स आहे. हे आपण बोलवतो. डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही. लोकशाहीबद्दल तर आपल्याला माहितीच आहे आणि गणराज्य म्हणजे काय? लोकांचे राज्य. रिपब्लिक गणराज्य म्हणजे काय? लोकांचे राज्य. तर बघा भलेही भलेही आपण डेमोक्रेसीच आपण बोलतो. भलेही आपल्यामध्ये कार्य करणारे हे कोण असतात? प्राईम मिनिस्टर्स वगैरे असतात. परंतु त्यांना निवडले किंवा जर आपण एखाद्या छोट्याशा एरियामध्ये जर आपण बघितलं, तर छोट्याशा एरियामध्ये एम-एल-ए, एम-पीज अशा प्रकारचे किंवा आपण बोलूया, की आपले सीएम म्हणजे आपण चीफ मिनिस्टर हे जे असतात ते बेसिकली हे जे असतात ते बेसिकली आपल्या राज्याच्या किंवा आपल्या एरियाच्या किंवा आपल्या देशाचं हे काम करत असतात. परंतु त्यांना निवडणारा कोण असतो? त्यांना निवडणारे आपण असतो. बिकॉज वी हॅव दी व्होटिंग राइट्स. आपण असतो कारण आपल्याकडे काय आहे? मतदान करण्याचा हक्क आहे. म्हणजे आफ्टर द एज ऑफ 18 वी कॅन व्होट. तर आफ्टर द एज ऑफ 18 वी कॅन व्होट आणि प्लस एवढंच नाही तर आफ्टर द एज ऑफ 25 अँड आफ्टर द एज ऑफ 35 25 अँड 35 वी कॅन स्टँड फॉर द इलेक्शन. आपण त्या इलेक्शनसाठी उभे सुद्धा राहू शकतो. म्हणजे आपल्याला समजा नगरसेवक किंवा सॉरी एम-एल-ए किंवा सीएम अशा प्रकारचे पी-एम अशा प्रकारचे कोणते जर पोझिशनसाठी आपल्याला उभं राहायचं असेल, तरी आपण उभं राहू शकतो. तर दिस इज द थिंग अँड दिस इज द सिनॅरिओ. तर त्यालाच आपण रिपब्लिक किंवा गणराज्य असं म्हणू शकतो. या गोष्टीवरून आपण काय बोलू शकतो? या गोष्टीवरून आपण बोलू शकतो, की देशात कोणाचं राज्य आहे? जनतेचं राज्य आहे. जनतेचं राज्य म्हणजे कोणाचं? गण ग ग गणराज्य आहे. म्हणजे जनतेचं राज्य आहे म्हणजे लोकांचं राज्य आहे असं आपण बोलू शकतो. ठीक आहे. आता आपण न्यू टर्म्स काही बघणार आहोत. न्यू टर्म्समध्ये आपण बोलू फेडरलिझम. तर फेडरलिझम म्हणजे काय? की संघराज्य. तर बघा फेडरलिझम संघराज्य म्हणजे बघा बेसिकली आपण बघा, भले आपलं कंट्री, आपली जी कंट्री ठीक आहे. आपल्या कंट्रीचा एक इम्पोर्टंट फीचर्स मी तुम्हाला सांगतो. आपल्या कंट्रीत बघा, आपल्या कंट्रीमध्ये जर आपण बेसिकली बघितलं, आपल्या कंट्रीमध्ये बघा मराठी बोलणारी लँग्वेज किंवा तमिळ बोलणारे लँग्वेज, गुजराती बोलणारे लँग्वेज की अशा वेगवेगळ्या लँग्वेज किंवा आपण संस्कृत बोलणारे किंवा उर्दू बोलणारे किंवा मल्याळम बोलणारे, अशा प्रकारचे वेगवेगळे लँग्वेज बोलणारे लोकं खूप आहेत, राइट? बट स्टिल बट स्टिल आपल्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स वगैरे आहे का? आपल्यामध्ये काही झगडा वगैरे आहे का? द ॲन्सर इज नो. आपण सगळेजण काय राहतात? तर एकत्रपणे राहतो. संघामध्ये आपण एकत्रपणे राहत आहोत. तर फेडरलिझमचा किंवा संघाचा आपण हे अर्थ आपण करू शकतो. संघराज्य म्हणजे आपण सगळेजण एकत्र आहोत. आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र आलो म्हणजे देअर आर सो मेनी पीपल्स किंवा सो मेनी गाईज
or so many peoples are coming together that we called as the federalism or federal. तर आपण फेडरलचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. संघराज्य म्हणजे काय, की खूप असे जण एकत्र आलेलं आपण बोलू शकतो. तर बघा, आता फेडरलिझममध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं दॅट वी विल लूक ॲट. सो वन ऑफ द इम्पोर्टंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज द फेडरलिझम सिस्टम. In the countries with the large territories and the huge population, the government is run by the federal system. The ruling a vast territory from a single capital city is not only difficult but may also lead the neglect or some far-flowing areas. The people or we can say the residing there cannot participate in the affairs of the government. Therefore, the government functions at two levels in the federal or federation. The government at the center carries out the tasks like defense of the entire country, foreign policies, establishing peace, etc. It is called the union government or the federal government. पहिले आपण वाचून घ्या, मग त्याच्यानंतर आपण मीनिंग करून घेऊया. तर बघा, अँड इट कॅरीज आउट द ॲडमिनिस्ट्रेशन टू द एंटायर कंट्री. And the government that occupies the administration of the region or the region, बघा इथं आपण region that we live, it is called the state government. And it looks after the administration of the particular state. For example, the government of Maharashtra look the administration of the state of Maharashtra. And the system of running the administration of the country cooperatively by the government of the two levels, making laws about the different subject. This is called the federalism. तर बघा, बेसिकली बघा, आता आपण काय आपण बोलू, फेडरलचा आपण अर्थ घेतलेला होता. फेडरलिझम म्हणजे काय, आपण संघ राज्य. तर संघ राज्याचा आपण अर्थ आता ब्रेक डाऊन करूया. तर पहिले तर आपण केलं की 2 पेक्षा जास्त एकत्र येणं आणि काम करणं, ह्याला आपण फेडरल किंवा आपण संघ राज्य, आपण संघामध्ये येऊन बोलू शकतो. बघा, संघाचा अर्थ काय? फेडरलचा अर्थ काय? की 2 पेक्षा अधिक लोकं किंवा अधिक लोकं एकत्र येऊन एखादं विशिष्ट कार्य पूर्ण करत आहेत. त्याला आपण संघ बोलू शकतो. आता बघा, आपल्या देशामध्ये आपण बोलू तर आपला देश हा केवढा मोठा आहे? आपला देश का छोटासा आहे का? आन्सर इज नो. आपला देश हा खूप मोठा आहे. आपला देश हा खूप मोठा आहे. राइट? या खूप मोठ्या देशामध्ये बघा, एखादा जर मोठा परिवार असेल, तर बघा आपण देशाकडे जाण्याआधी आपण एक छोटंसं एक एक्झाम्पल घेऊया आणि आपण परिवाराबद्दल बोलूया. तर एक खूप मोठा परिवार असतो. एक खूप मोठं घर आहे. आता समजा जॉइंट फॅमिली आहे. आता मोठा आपण जर गावी गेलो किंवा आपल्याही घरी कोणाच्या घरी तरी जॉइंट फॅमिली ही नक्की असणार. म्हणजे त्याच्यामध्ये कोण? काका, छोटे काका, आजी-आजोबा, आपलं घर, नंतर मावशी किंवा आत्या, हे जेवढे सगळेजण काका म्हणजे काकाची वाईफ, नंतर काकांची मुलं, म्हणजे एवढ्या सगळ्यांचे परिवार तिथे राहत असतात आणि प्रत्येक परिवारामध्ये आपण बोलूया, की कम से कम 2 ते 3 जण तरी असतात. म्हणजे बघा, बाबा आणि आजी आणि आपलं परिवार म्हणजे आपले आई-बाबा, आपली भाऊ आणि आपलं बहीण म्हणजे आपण. म्हणजे हे आपण झाले 4 जण प्लस आपले काका-काकी, काका-काकी आणि त्यांची मुलं 2 ते झाले. नंतर छोटे काका-काकी आणि त्यांचे 2 मुलं, ते आपण बघितलं, राइट? हां, त्याच्यानंतर आपण बघूया आत्या. आत्यासोबत जे त्यांचे हसबंड असतात ते मामा. नंतर आपण बघू शकतो बघू बघू किंवा एक मावशी ते आलेले असते. कदाचित कोणाच्या घरी असते मावशी, कोणाच्या घरी नसते. तर बघा, अशा प्रकारचे सिनारिओ म्हणजे किती जण आले? कम से कम 3 ते 4 परिवार तरी एकत्र आले. आता बघा, चारही परिवारांचे नीड किंवा चारही परिवारांना लागणाऱ्या गोष्टी सेम असतील का? आन्सर इज नो. लागणारी गोष्ट सेम असेल का? आन्सर इज नो. तर बघा, आणि त्या परिवाराचा मुख्य कोण असतात? मुख्य असतात आपले आजोबा. आजोबा आणि आजी हे काय असतात? मुख्य असतात. ते काय करत असतात? ह्याला प्रत्येक परिवार आता बघा, समजा की समजा काकांची मुलगी 5वी ला आहे, परंतु तुम्ही 7वी ला. नंतर छोट्या काकाची मुलगी जस्ट 2 वर्षाची आहे. तर या सगळ्यांची गरजा सेमच असणार का? आन्सर इज नो. सगळ्यांना एकसारख्याच गरजा लागत असतील का? म्हणजे एकसारखे त्यांचे नीड्स असतील का? आन्सर इज नो. सगळ्यांचे एकसारखे नीड असतील का? आन्सर इज नो. तर बघा, या नीड्स कंप्लीट करण्यासाठी किंवा या नीड्स व्यवस्थित सगळ्यांना पोहोचावे आणि हां, ओके. हां, बोल बेटा. या. सो व्हॉट इज द थिंग? तर बघा, अशा प्रकारे आपण म्हणतो. आता सगळ्यांचे नीड एकसारखे असतील का? आन्सर इज नो. तर बघा, आपण 7वी मध्ये आहोत. आपल्या गरजा वेगळ्या आहेत आणि आपण काय करतो, आपल्या आई-वडिलांना आपल्या गजरा नाही सॉरी, गरजा सांगत असतो. आणि काका-काकींचे जे मुलं आहेत, ते काय करत असतात, काका-काकींचे मुलं काका-काकींना सांगत असतात. छोट्या काका-काकींची मुलं हे छोट्या काका-काकींना म्हणजे त्यांचे मुलं म्हणजे बेसिकली त्यांचे मुलं हे आपल्या पॅरेंट्सला सांगत असतात. आणि हे पॅरेंट्स काय करत असतात? हे पॅरेंट्स ते गरजा कंप्लीट करत असतात. परंतु
जर गरजा कंप्लीट करताना ते कोणासोबत बोलत असतात आणि कोणाची हेल्प घेत असतात? तर ते आजी-आजोबा ह्यांची हेल्प घेत असतात. ठीक आहे. बघा, मी पुन्हा एकदा नीट लक्ष द्या. ओके. पुन्हा एकदा नीट लक्ष द्या. इफ सपोज देअर इस द ह्यूज फॅमिली. इफ सपोज मी इथं पिक्चर ड्रॉ करायचा बघतो. इफ सपोज देअर इस द ह्यूज फॅमिली. ह्यूज फॅमिलीमध्ये कोण असणार? तर बघा, आता आपण सध्या तरी कन्सिडर करूया 3. 3 म्हणजे आपली फॅमिली, मध्ये आपली फॅमिली, मोठ्या काकांची फॅमिली आणि आपल्या छोट्या काकांची फॅमिली. सध्या तरी आपण 3 कन्सिडर करूया. तर जे मोठे काका आहेत त्यांच्यामध्ये कोण आहेत? काका-काकी आणि छोटे काका आहेत त्यांच्या फॅमिलीमध्ये पण काका-काकी आणि जे आपण आहेत आपल्यामध्ये आई-बाबा. आता आपल्या आई-बाबांना कोण आहेत? 2 मुलं आहेत म्हणजे आपण आणि आपला भाऊ. नंतर जे मोठे काका-काकी आहेत त्यांना सुद्धा काय आहेत? 1 मुलगा, 1 मुलगी म्हणजे जे आपले ब भाऊ-बहीण आपण ते बोलू शकतो. बरोबर? आणि या ह्याच्यामध्ये आहेत फक्त काका-काकी आणि त्यांना एकच मुलगा आहे. तर बघा आणि प्लस त्यांचा एकच मुलगा आहे. बरोबर? त्यांना एकच मुलगा आहे. आणि हे जे दोघं आहेत, हे दोघं कितवीला आहेत? हे दोघं आहेत समजा 5वी ला आणि हे दोघं आहेत कितवीला? 7वी ला. आता हे दोघं म्हणजे आपण. आपण कितवीला? 7वी ला आणि आपला जो छोटा भाऊ-बहीण आहेत, ते कितवीला आहेत? 5वी ला आहेत. ठीक आहे. जर आपण असं समजलं. ठीक आहे. आणि वरती कोण आहे? सर्वात हेडला कोण आहे? सर्वात हेडला आहे आपले आजी-आजोबा. सर्वात हेडला आहेत आपले आजी-आजोबा. तर बघा, बेसिकली आता या सगळ्यांचे गरज एकसारखेच असतील का? आन्सर इस नो आणि यांना तर मुलंच नाही. म्हणजे आता सध्या तरी मुलं नाहीत. तर यांची गरज म्हणजे छोट्या काका-काकांची किंवा आपल्या आई-वडिलांची किंवा आपल्या काका-काकींची सगळ्यांची गरज एकसारखी असेल का? आन्सर इस नो. तर हे लोकं काय करतात, आपल्या जे बुक्स वगैरे लागतात ते किंवा आपल्याला जे आपल्याला टिफिन वगैरे लागत असेल किंवा आपल्याला जे बॅग्स वगैरे लागत असेल, ह्याचे नीड्स काय करत असतात, ते कंप्लीट करत असतात आणि नीड्स कंप्लीट करत असताना जे आपल्याला युनिफॉर्म्स वगैरे हे काय नीड्स कंप्लीट करताना ते काय करतात, ते आजी-आजोबा ह्यांच्याकडून सल्ला घेत असतात किंवा त्यांच्याकडून बेसिकली ते पैसे घेत असतात किंवा त्यांच्याकडून ते सल्ला घेत असतात. का? कारण बघा, हे जे कामाला जातात, आपले म्हणजे आपले बाबा असतील, आपले काका असतील आणि आपले छोटे काका असतील, हे काय करतात, कामाला जातात. परंतु कामावरून आल्यानंतर किंवा जो पगार झाल्यानंतर पूर्ण पगार काय करतात, आई-बाबा किंवा आजी-आजोबा यांच्या हाती ते देतात. पूर्ण पगार आई-बाबा, आजी-आजोबा यांच्या हाती ते देतात. तर त्यांच्याकडून ते पैसे घेऊन ते काय करत असतात, आपल्या गरजा पूर्ण करत असतात. त्यांच्याकडून पैसे घेऊन ते काय करत असतात, आपल्या गरजा पूर्ण करत असतात. बरोबर. आता समजा तर इथं जर समजा आपले आई-बाबा आपले ह्या सगळ्यांचं जे कार्य फक्त आणि फक्त आजी-आजोबा यांना करायचं असेल, त्यांच्यावरती लोड झालाच असताना, त्यांना त्यांचे कार्य किती वाढले असते. म्हणजे एका माणूस एवढ्या सगळ्यांना सांभाळू शकेल का? आन्सर इस नो. परंतु जर 2 लेव्हलमध्ये जर आपण काम केलं, 2 लेव्हल म्हणजे कोण? आपलं काम आपण कोणाला सांगतो? आई-बाबांना आणि आई-बाबा जर ते पूर्ण करू शकले तर ते पूर्ण करतात, नाहीतर ते कोणासोबत बोलतात? आजी-आजोबा यांच्यासोबत बोलतात. म्हणजे काय झालं इथे एक 2 लेव्हलचे गव्हर्नमेंट किंवा 2 लेव्हलचे सिस्टम क्रिएट झाले. म्हणजे 2 लेव्हलची सिस्टम क्रिएट झालेले असं आपण बोलू शकतो. 2 लेव्हलचे सिस्टम क्रिएट झालेले आपण बोलू शकतो. तर या 2 लेव्हलच्या सिस्टम प्रमाणेच आपली गव्हर्नमेंट सिस्टम सुद्धा चालत असते. तर हे जे 2 सिस्टम बोलली, त्याचप्रमाणे आपली सुद्धा सिस्टम चालू असते. तर कशी? तर बघा, आपला कंट्री आहे. आता बघूया, आता आपण कंट्रीला कंपेअर करूया. आपली कंट्री खूप मोठी आहे आणि खूप मोठ्या कंट्रीमध्ये आपण नाही ना बोललं 28 आपले 28 आपण बेसिकली आपण बोलू शकतो आपले स्टेट्स आहेत आणि 8 आपले काय आहेत? युनियन टेरिटरीज. म्हणजे युनियन टेरिटरीज आपण बोलू शकतो आणि 28 स्टेट्स आहेत. स्टेट्स म्हणजे बेसिकली काय? तर आपले राज्य आहेत आणि आज आपले केंद्रशासित प्रदेश आहेत. म्हणजे काय? युनियन टेरिटरीज आहेत. या सगळ्यांचं काम करणं एका गव्हर्नमेंटला किंवा एका कॅपिटलला पॉसिबल होईल का? तर आन्सर इस नो. यासाठीच आपल्यामध्ये काय प्रयोजन आहे? तर 2 लेव्हलचे गव्हर्नमेंट आहे. तर पहिली गव्हर्नमेंट काय करते? म्हणजे जे मेन हेड आहे ते काय करते? मेन हेड आहे ते आपल्या पूर्ण कंट्रीला सुरक्षा देण्याचे, पूर्ण कंट्रीमध्ये काय करायचे? तर ते काय-काय करत असते बघा. युनियन गव्हर्नमेंट आहे. ते काय करत असते हां, ते आपल्याला बेसिकली काही फॉरेन पॉलिसीज आहे. त्यानंतर आपलं डिफेन्स सिस्टम आहे आणि नंतर एस्टॅब्लिश पीस म्हणजे काय करतात पूर्ण कंट्रीमध्ये शांतता राहावी.
पूर्ण कंट्रीची सुरक्षा व्हावी आणि जे परराष्ट्र जे धोरण आहेत म्हणजे काय वेगळ्या-वेगळ्या दुसऱ्या-दुसऱ्या कंट्री सोबत आपले संबंध कसे असावे, या सगळ्यांचे विचार किंवा देशाबद्दलचा विचार ते काय करत असतात, ते घेत असतात. परंतु हे तर झाला युनियन गव्हर्नमेंट. तर हे झालं युनियन गव्हर्नमेंट म्हणजे काय बोलतो आपण त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे कोणते-कोणते काम आहेत म्हणजे संघ संघ सॉरी युनियन गव्हर्नमेंटला आपण बोलूया संघ शासन म्हणजे केंद्र शासन. तर बघा केंद्र शासन म्हणजे युनियन गव्हर्नमेंट संघ शासन हे काय करत असतं, तर आपल्याला देशाची सुरक्षा करण्यासाठी, नंतर आपण बघू शकतो, की नवीन-नवीन पॉलिसीज, नवीन-नवीन नियम्स वगैरे काय असतील, तर ते जनरेट करायचे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो एवढंच नाही, तर यासोबतच जे फॉरेन पॉलिसीज आहे म्हणजे परराष्ट्र धोरण, परराष्ट्रांसोबत आपले संबंध कसे व्हावे, ह्या सगळं अ, या सगळ्या गोष्टीचं ते काम करत असतात. या गोष्टीसाठी या गोष्टीसाठी ते लोकं काम करत असतात. परंतु बघा, जे स्टेट गव्हर्नमेंट असते, म्हणजे जे राज्य शासन असतं, जे स्टेट गव्हर्नमेंट असते, ते काय करतात, की रस्त्यामध्ये राज्यामध्ये व्यवस्थित रस्ते आहे की नाही? राज्यामध्ये व्यवस्थित शिक्षण पाणी चालू आहे की नाही? राज्यामध्ये लोकांची सुखसुविधा आहे की नाही? म्हणजे राज्यामधले प्रत्येक एक काम करण्याचं काम करण्याचं कार्य म्हणजे बिल्डिंग वगैरे शाळा म्हणावं किंवा आपण बेसिकली बोलतो भले छोटे-मोठे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे आपला कामकाज. राज्याच्या कामकाज करण्याचं काम कोणाकडे असतो? स्टेट गव्हर्नमेंटकडे असतो. म्हणजे राज्य शासनकडे असतो. ठीक आहे. आणि त्याप्रमाणे आपल्याकडे 2 लेव्हलचे सिस्टम बनलेले आहेत. 2 लेव्हलचे गव्हर्नमेंट आपल्याकडे बनलेलं आहे. एक आहे स्टेट गव्हर्नमेंट जो आपला राज्याचं सगळं काम करत असतो. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय? राज्य शासन जो सगळ्या राज्याचं काम करत असतो. दुसरा आहे युनियन गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट जो पूर्ण देशाचा तो काम करत असतो आणि हे दोघंही एक साथ मिळून म्हणजे काय युनियन गव्हर्नमेंट प्लस स्टेट गव्हर्नमेंट हे दोघं जण एक साथ मिळून आपल्या पूर्ण कंट्रीचं ॲडमिनिस्ट्रेशन पूर्ण कंट्रीचा ते सांभाळत असतात. अशा प्रकारे फेडरेशनचा तो मीनिंग आहे. ओके. आय होप तुम्हाला कळालं असेल. आता याच्या पुढे तर कोणाला काय पॉवर आहे आणि कोणाचं काय सेपरेशन ऑफ पॉवर ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आय होप तुम्हाला लेसन कळालं असेल आणि आतापर्यंत जे आपण इंट्रो घेतला ते आपल्याला कळालं असेल. इन केस नो यू गाईज कॅन आस्क तुम्ही विचारू शकता. प्लीज लेसन रीड करा. लेसन रीड केल्यानंतर व्हिडिओ बघता-बघता लेसन रीड करा किंवा लेसन रीड केल्यानंतर व्हिडिओ बघा किंवा व्हिडिओ बघितल्यानंतर लेसन रीड करा. ॲज यू विश तुम्हाला जसं करायचं तुम्ही करू शकता. बट प्लीज डू वॉच द व्हिडिओ अँड रीड दॅट लेसन. जर काही डाउट असेल, त्याच्यानंतर काही डाउट असेल, कोणत्याही प्रकारच्या वर्डचं मीनिंग कळालं नसेल किंवा काही डाउट असेल, तर यू गाईज कॅन आस्क तुम्ही विचारू शकता. ठीक आहे.